तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजेशने मात्र आता इकडे वल्लरीला सांगितलंय की आता मी तुझी मदत करेन, पण काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये माझं आता काम करायला लागेल. मला जेलमधून बाहेर काढलंस तर आणि तरच मी हा व्हिडिओ दाखवणार नाही. पण आता इकडे वल्लरी आणि राजेश हे दोघं पण इतके कपटी आहेत की एकमेकांचा गेम करण्याच्या नादामध्ये या दोघांनी मात्र आता एक वेगळाच प्रकार केलाय आणि एकमेकांची भांडी फोडत आपला स्वार्थ साधण्याच्या नादामध्ये दोघांनी एकमेकांची भांडी फोडत मात्र आता मोठाच धमाका झालाय. आणि त्याच्यातच व्हिडिओ डिलीट करण्याच्या नादामध्ये वल्लरी मात्र आता एक मोठा गेम खेळते आणि हा गेम वल्लरीला इतका भारी पडतो की आता राजेशने तिचं भांडं सगळ्यांच्या समोर फोडत इतकंच नाही आहे तर आता इकडे सगळ्यांच्या समोर ते भांडं फोडत अर्णव आणि ईश्वरी या दोघांना सुद्धा आता खूपच मोठा इकडे सत्याचा उलगडा करण्यात आलेला आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया छोटासाच व्हिडिओ आणि वल्लरीची लागली वाट. काय झाले पाहू. इकडे आता वल्लरीच्या डोक्यामध्ये एकच गोंधळ आहे की काहीही झालं तरी सुद्धा यांच्यामध्ये भांडणं लावायची जेणेकरून अर्णव आणि ईश्वरी या सगळ्यामध्ये बिझी राहतील आणि त्यांना इकडे आता उदयकांच्या केसमध्ये लक्ष द्यायला वेळच मिळणार नाहीये. आणि हाच डाव साधण्यासाठी तिने आता इकडे घरामध्ये भांडणं लावण्याचा एक मोठा प्रयत्न केलाय. तिने आता मुद्दामच नम्रताला चढवलंय की ईश्वरी बाहेर जाते, तुला कामं सांगते, घरातली मोलकरीण बनवून ठेवलंय वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याचमुळे नम्रता अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाले आणि सासूच्या बोलण्यामध्ये येऊन आता ईश्वरीवरती रुसून झोपून राहिले. मग त्यानंतर आता इकडे काहीच लाईट लावली नसते, दिवाबत्ती केलेली नसते आणि त्यामुळे मात्र आता ईश्वरी येते, दिवाबत्ती करते, त्यापुढे हातपाय धुवून स्वयंपाकाला लागते आणि त्याचमुळे मात्र आता या सगळ्यासाठी खूप उशीर होतो. आजी जेवणासाठी खाली आलेली आहे आणि ज्या वेळेला आजी आता जेवणासाठी खाली येते पण पाहते तर काय इकडे आता काही जेवणाचं झालेलं नाहीये आणि आजी म्हणते काय ग ईश्वरी, काय आज आता जेवणाला इकडे आता खूपच लेट झालेला आहे. ईश्वरी म्हणते सॉरी आजी, म्हणजे मी जरा बाहेर गेले होते. यावरती आजी म्हणते हो मला माहिती आहे तू बाहेर गेली होतीस, पण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे नम्रता होती ना, नम्रता होती तर मग तिने का नाही केलं हे सगळं असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ईश्वरी की नाही आजी, अहो तसं नाही आहे काय, माझीच जरा चुकी झाली आणि मीच या सगळ्यामध्ये आता इकडे गडबडलेले होते. यावरती आजी म्हणते हे बघ तू आता उगाचच हे करण्याचा प्रयत्न करू नकोस, तिला पाठराखणपणा करू नकोस. यावरती ती म्हणते नाही आजी, अहो काय झालं माहितीये का, ताईला तब्येत जरा बरी नसेल म्हणून ती जरा झोपून होती, मी आले, दिवाबत्ती केली आणि दिवाबत्ती केल्यावरती मग जेवण केलं, 5च मिनिटात मी वाढते जेवण तुम्हाला असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच आजी इकडे चिडलेली आहे. आणि त्यानंतर मग आता आजी इथे सांगायला लागते आणि म्हणायला लागते की काय चाललंय, मला तर खरंच काही कळत नाही या घरात काय चाललंय ते. बरं तोपर्यंत मामी आल्यात, मामींनी आता कान भरलेत. मामी आता कान भरत सांगायला लागते की बघितलंस तुझी आता बहीण किती लबाड आहे ती, तुला आता माहीत नसेल पण खाली जाऊन आईंचे कान भरलेत तिने आणि आईंना मात्र आता सांगितलेलं आहे की इकडे आता तू स्वयंपाक केलाच नाहीयेस, जे काही केलंय ते तिनेच केलंय असं तिने सांगितलंय. बघ जा काय तुझी बहीण गुल खिळवते ते. म्हणजे आता तुझ्या बहिणीला या सगळ्यामध्ये खरंच मला कळत नाहीये की काय बोलायचं तरी काय तिला. म्हणजे आता जे काही ती वागतीये ना, मला खरंच तिचं खूप कौतुक वाटतं हा. यावरती चिडलेली मात्र आता आलेली आहे नम्रता खाली आणि नम्रता सांगायला लागते म्हणजे नम्रता लगेचच बोलायला लागते काय चाललंय काय तुझं ईश्वरी. यावरती ईश्वरी म्हणते काही नाही ताई, अगं तुझी तब्येत बरी नाहीये का. यावरती ती म्हणते नाटक करू नकोस, मला आता म्हणजे खोटं हे करण्याचं नाटक करू नकोस, मी या सगळ्यामध्ये तुला आता चांगलीच ओळखते. यावरती आजी म्हणते नम्रता काय झालंय. यावरती नम्रता म्हणते आजी या घरात आल्यापासून मीच जेवण करते ना, मग त्यावेळेला कोणाला असं वाटलं नाही की आता मी जेवण जर का करते आहे तर आता मला ॲप्रिशिएट करावं, पण एक दिवस मला आता जेवण करण्यासाठी उशीर काय झाला तर ईश्वरीने सगळ्यांना ओरडून सांगितलं की हिने आल्यावर दिवाबत्ती केली, हिने जेवण केलं. यावरती आजी म्हणते वेड लागले का तुला, तिने कुणाला काहीही सांगितलेलं नाहीये. आणि त्यावरती ती सांगते नाही माझा हात भाजलाय हे तिला कुठे माहितीये आणि
म्हणून मी जेवण केलं नाही हे तिला कुठे माहिती आहे? तिला माहिती असलं तरी ती तुम्हाला सांगणार पण नाहीये. यावरती मग आता ईश्वरीला खूपच चिंता वाटते. ताई काय झालंय? बघू ताई काय झालंय. यावरती ती म्हणते अजिबात नाही, मला आता तुझं काही बोलणं ऐकायचं नाहीये ना, मला तुला काही बोलायचं आहे. तू आता खोटं खोटं हे सगळं जे काही करतेस ना ते बंद कर. यावरती आता सगळ्या आजी म्हणायला लागते अगं तू काय बोलतेस? यावरती ती म्हणते आजी मी आल्या दिवसापासून जेवण करते, मग एक दिवस हिने केलं तर काय बिघडलं? उठ सूट घराबाहेर जाते. आकाश येतो. आकाश म्हणतो काय चाललंय तुझं? त्यानंतर खूप जोराची भांडणं सुरू झालीत आणि आता इकडे मामा म्हणायला लागते ईश्वरी असं कधी करू शकत नाहीये. आणि त्यावरती मग आता नम्रता चिडते. बरोबर आहे, तुम्हाला माझी आता कधीच कदर कळणार नाहीये, तुम्हाला कुणालाच कळणार नाहीये की आता मी कोणत्या फेसमधून जाते आणि ईश्वरी मला आता किती त्रास देते. असं म्हणत नम्रता निघून जाते. ईश्वर खूपच वाईट वाटलेलं आहे. इकडे आता मुद्दामच इकडे आलेली आहे ती म्हणजे स्वतः आता वल्लरी, आणि वल्लरी मात्र आता बाजू घ्यायला लागलेली आहे ती म्हणजे नम्रताची. आणि नम्रता इतकं काम करते, बरोबर आहे, तिला आता या सगळ्यामध्ये त्रास होणं साहजिकच आहे ना. आणि ईश्वरी जर का आता या सगळ्यामध्ये ती काही चिडून बोलली तर ठीक आहे ना, तुझी मोठी बहीण आहे ना, मग आता तू या सगळ्यामध्ये तू इतकं काही वाईट वाटून घ्यायची तुला गरज नाहीये. ईश्वरी म्हणते नाही मामी, मला काही राग वगैरे आलेला नाहीये, फक्त आता ताईचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय इतकंच मला म्हणायचं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे वल्लरी सांगते तू एक काम कर, तू तिला मनव, कारण कसं आहे ना शेवटी आता या घरात ती नवीन आहे. ईश्वरीला कळत नाही मामींचं काय. आणि तिकडून वल्लरी बाहेर पडले. आता इकडे घरामधले वाद वाढवून ठेवलेत आणि वल्लरी बाहेर पडले, जेणेकरून आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण घरातले वाद निपटवत बसतील. आणि आता तिला तो व्हिडिओ डिलीट करता येईल. लगेचच ती बाहेर आले आणि येऊन पोलीस स्टेशनला काही हवालदारांना भेटलेली आहे. हवालदारांना भेटल्यावर ती मात्र आता इकडे तिने सांगितलेलं आहे की एक काम करा, त्याच्या हातामध्ये अजूनही तो म्हणजे पेन ड्राईव्ह आहे, त्या पेन ड्राईव्ह माझ्या हातात दिलात तर तुम्ही बरं होईल. आणि त्याचा जो मोबाईल जप्त केलेला आहे ना तो मोबाईल आता इकडे माझ्याकडे द्या, तुम्हाला जितके हवे तितके आता पैसे मी देईन. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे लगेचच ते सांगायला लागतात की खरं सांगायचं तर आता. आणि त्यानंतर त्या आता इकडे हवालदाराला ती पैसे देते. हवालदाराला पैसे दिल्यावरती मात्र आता तो हवालदार इकडे ऑलरेडी विकलेला गेलेला आहे हे तर आपण पाहिलंय की तो आता या सगळ्यामध्ये आलेला आहे. तो म्हणजे लगेचच आणि आता राजेशला तो सांगायला लागतोय सर अहो तुम्ही मला इतकं मोठं हे केलेलं आहेत ना, म्हणजे मदत केलेली आहेत, तर मी तुमच्यासोबत गद्दारी तर आता अजिबात करणार नाहीये, म्हणून मी तुम्हाला एक टीप देण्यासाठी इकडे आता आलेलो आहे. आणि यावरती मग आता तो म्हणतो बोला काय टीप काय देणार आहात तुम्ही मला? आणि यावरती तो सांगायला लागतो त्या आता मॅडम इकडे आल्या होत्या ना, त्या मॅडमनी मला आता तुमचा पेन ड्राईव्ह आणि मोबाईल त्यांच्या ताब्यात मागितलेला आहे. आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो अच्छा, म्हणजे ह्या बाईची अशी मजल गेली का? ठीक आहे, ती माझा उलटा गेम करतीये, तर आता तू मला मदत कर. आज सकाळी जे काही ती लोक इकडे आली होती माहिती आहे ना, म्हणजे आता त्यांना मी बोलवलंय सांग. आणि ह्या बाईला सांगू नकोस की आता मी तिला बोलवलंय. तू एक काम कर, तू आता तिला काय सांगायचं माहितीये का? तिला सांग की तुमचं काम झालेलं आहे आणि तुमचं काम झाल्यामुळे तुम्ही आता पोलीस स्टेशनला या, माझं काय असेल ते पेमेंट करा आणि त्यानंतर आता तुम्ही इकडून ते पेनड्राईव्ह आणि मोबाईल घेऊन जा असं मात्र आता वल्लरी इकडे खूप खुश झाले. तो हवालदार सांगायला लागतो मॅडम तुमचं काम झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात मी तुम्हाला इशारा केला ना की तुम्ही या असं म्हटल्यावर ती वल्लरी भलतीच खुश झालेली आहे. आणि खुश झालेली वल्लरी मात्र आता वेड्यासारखी तिकडे जायला निघाले. पण त्या अर्णव आणि ईश्वरी यांना कॉल आलाय. खरं तर आता घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम चाललाय. अर्णव आणि ईश्वरी घरामध्येच अडकून पडलेले आहेत. पण त्याच वेळेला फोन आलाय की आता राजेशने बोलवलंय. राजेशला मात्र आता काहीतरी सांगायचंय. मग घरातली सगळं कामं टाकून ही दोघं पुन्हा निघालेत. नम्रता पुन्हा चिडाले पण याची पर्वा अजिबात नाहीये. दोघं जण ज्या वेळेला मात्र आता इकडे यायला निघालेत, इकडे राजेश बरोबर वल्लरीला पकडतो आणि काय माझा पेनड्राईव्ह पाहिजे का? माझा उलटा गेम करायला निघालीस का? मी तर तुला खरंच या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा हे करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता तू उलटी फिरलीस ना, आता तुझा काय गेम करतोय ते मी बघ असं म्हणत मात्र आता इकडे राजेशने तिचा हात पकडलाय. तितक्यात आलेले आहेत अर्णव आणि ईश्वरी. मग काय, मग आता अर्णव ईश्वरीला काहीच कळत नाहीये आणि त्या आता वल्लरी पळण्याचा प्रयत्न करते. त्यावरती राजेश सांगायला लागतो तुमच्या घरातला भरबेदी हीच आहे,
हिनेच आता इकडे येऊन हे सगळं प्रकार केला आणि तुला माहित नसेल तर आता काहीही झालं तरी सुद्धा तुला मारण्यासाठी इंदोरी जिलबी हिनेच आता पैसे दिले होते आणि हिनेच गुंड केले होते आणि तोच व्हिडिओ या पेन ड्राईव्ह मध्ये आहे। तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल हा पेन ड्राईव्ह बघा आणि तोच पेन ड्राईव्ह घेण्यासाठी या हवालदाराला पैसे दाखव रे पैसे असं म्हणत एका झटक्यात आता इकडे वल्लरीचा कार्यक्रम झालेला